मनोज देने टॅग्स कोणते लावलेले आहे, कारण कोणाचेही टॅग्स आपण बघू शकत नाही, कारण टॅग्सचा जो ऑप्शन असतो तो फक्त YT स्टुडिओमध्ये दिसत असतो, तो आपल्याला यूट्यूबवर किंवा डिस्क्रिप्शनमध्ये अजिबात दिसत. माहीत आहे की मनोज दे म्हणा किंवा जे मोठे मोठे यूट्यूबर्स आहेत त्यांचे टॅग्स काय लावतात, डिस्क्रिप्शन काय लिहितात, थंबनेल कसं लावतात. तुम्हाला जर त्यांचा एका व्हिडिओचा पूर्ण डेटा फक्त एका लिंकमध्ये पाहिजे असेल की नेमकं ते टॅग्स कोणते वापरतात, त्यांचे टॅग्स कॉपी करून आपण आपल्या व्हिडिओमध्ये लावू शकतो. पण टॅग्स हे फक्त YT स्टुडिओमध्ये असतात आणि तेही ज्याचं चॅनल असेल त्याचं. पण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे की मनोज दे जो आहे त्याचे नेमकं कुठल्या व्हिडिओला टॅग्स लावलेले आहेत. ठीक आहे, तर मी तुम्हाला आज डिटेलनं बघा, डायरेक्टली आपण प्रोसेस करणार आहोत, काहीच टाईमपास नाही. यूट्यूब ॲप्लिकेशन सिम्पली ओपन करायचं. यूट्यूब ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर सर्चमध्ये जायचं. आता मला मनोज देचे काय टॅग्स लावलेले आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि ते टॅग्स काय आहेत, पूर्ण डिटेल काय आहे, A to Z डिटेल, लाईक किती, सगळं काउंट तुम्हाला इथे समजणार आहे. तर बघा इथं मनोज देचं मी चॅनल जे आहे तो ओपन करून घेतलेला आहे, कारण आपल्याला कुठल्याही चॅनलच्या कुठल्याही व्हिडिओची तुम्ही इथं माहिती काढू शकतात. बघा, तर इथं क्लिक करून घेतलं आणि सिम्पली करायचं काय आहे, आपल्याला व्हिडिओवर क्लिक करायचं आहे. व्हिडिओवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला करायचं काय आहे, शेअर ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. शेअर ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक कॉपी लिंक दिसत असेल. ठीक आहे, कॉपी लिंकवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. ठीक आहे, कॉपी लिंक केल्यानंतर आपल्याला करायचं काय आहे, क्रोम ब्राउझर जे आहे ना ते ओपन करून घ्यायचं आहे. ठीक आहे, सिम्पल प्रोसेस आहे, अजिबात मिस नका करू, नाही तर तुमचं नुकसान होणार आहे, माझं काहीच नुकसान नाही. ठीक आहे, आणि मला जीही नवीन अपडेट भेटत असते किंवा मला जेही नवीन भेटत असतं ना ते मी लगेच शेअर करत असते आणि याचा खूप लोकांना फायदा होतो. जसं मला झाला तसंच तुम्हाला या गोष्टींचा फायदा होणार आहे. बघा, या ठिकाणी तुम्हाला काय टाईप करायचं आहे, MW मेटाडेटा. ओके, या ठिकाणी तुम्हाला MW मेटाडेटा करून घ्यायचा आहे टाईप आणि नंतर ओके करून घ्यायचं आहे. बघा, या ठिकाणी ही साईड ओपन होणार आहे, तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. ओके, MW मेटाडेटावर क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी सगळे फॉर्मॅट्स जे असतात ते ॲक्सेप्ट होत असतात. शेअर, रिझल्ट, त्याच्यानंतर जो व्हिडिओ आपण सबमिट केलेला आहे, जो व्हिडिओची लिंक आपण सबमिट करणार आहोत त्याच्या रिलेटेड आपल्याला स्निपेट, स्टॅटिस्टिक, जिओ लोकेशन, स्टेटस, लाईव्ह स्ट्रीम, लोकलायझेशन, कंटेंट डिटेल्स, पेड प्रमोशन डिटेल, प्लेयर एम्बेड, टॉपिक डिटेल्स, थंबनेल्स, या सगळ्या गोष्टी भेटणार आहेत. चला तर मग आपण बघूयात की नेमकं काय आहे. ठीक आहे, आता बघा इथं एक हे दिलेलं आहे, तर आपण हे कट करून घेणार आहोत. तर बघा या ठिकाणी कट केल्यानंतर आपण जी लिंक आपण कॉपी केलेली होती तर ती या ठिकाणी पेस्ट करून घेणार आहोत. ठीक आहे, बघा पेस्ट करून घेतलेलं आहे. आता मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगते. MW डेटा मेटा नॉर्मल ग्राफ सिंग्युलर डिटेल्स अबाउट यूट्यूब व्हिडिओ अँड इट्स अपलोडर. म्हणजे ही जे ॲप्लिकेशन आहे किंवा ही जी लिंक आहे ते आपल्याला काय सांगत असतं की व्हिडिओ कोणी अपलोड केलेला आहे, कुठून अपलोड केलेला आहे, कोणता व्हिडिओ आहे, अपलोडर कोण आहे, डिटेलमध्ये त्याची इन्फॉर्मेशन देत असतं. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. ठीक आहे, कारण महत्त्वाची इन्फॉर्मेशन अजून बाकी आहे. आता बघा इथं क्लिक आपण केलेलं आहे. कुठल्याही फॉर्मॅटमध्ये तुम्ही लिंक जी आहे ती इथं अपलोड करू शकता. या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचं आहे. ओके, बघा थोडंसं 2 सेकंदाचा टाईम हे घेत असतं. आता बघा सबमिट मी केलेलं आहे, तर खाली तुम्हाला सगळे डिटेल येईल. बघा या ठिकाणी जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ सबमिटेड, पूर्ण डिस्क्रिप्शन या ठिकाणी बघा. हे स्निपेटमध्ये बघा इथं दिलेलं आहे पब्लिश, पूर्ण डेटा आहे. ठीक आहे, आता बघा इथं व्हिडिओसुद्धा येऊन गेला. आधी होता का हा व्हिडिओ? नाही, जेव्हा मी लिंक अपलोड केली त्याच्यानंतर हा व्हिडिओ आलेला आहे. ठीक आहे, तर बघा 500 सब्सक्राइबर्स मोनेटाइजेशन के बाद प्रोडक्ट टैग कैसे करके पैसे कैसे कमाए. ठीक आहे, हे येऊन गेलं या ठिकाणी. आता बघा पब्लिश्ड बाय मनोज दे, कोणी पब्लिश केलेलं आहे, बरोबर, अपलोडरची इन्फॉर्मेशन आली. पब्लिश केव्हा केलेलं आहे, सॅटरडे 4 एप्रिल 2026 12:40 म्हणजे 12:40ला अपलोड केलेला आहे. किती डेज ॲगो, 3 डेज ॲगो. आता बघा मनोज देने टॅग्स कोणते लावलेले आहे, कारण कोणाचेही टॅग्स आपण बघू शकत नाही, कारण टॅग्सचा जो ऑप्शन असतो तो फक्त YT स्टुडिओमध्ये दिसत असतो, तो आपल्याला यूट्यूबवर किंवा डिस्क्रिप्शनमध्ये अजिबात दिसत नाही. तर या ठिकाणी हे टॅग्स जे आहेत ना ते आपण या ठिकाणी असं कॉपीसुद्धा करू शकतो.
ठीक आहे. आणि तुम्हाला जर लावायचे असेल म्हणजे आता मोठे यूट्यूबर्स आहेत ते टॅग्स लावतात, त्यांचे व्हिडिओ व्हायरल होतात, तर आपलेसुद्धा होतील, नक्कीच होतील. आणि टॅग्स जास्तही नाही लावले. कॅटेगरी आय डी दिलेला आहे 28 मेन्स. बघा त्याचा आय डीसुद्धा दिलेला आहे, म्हणजे कुठल्या कॅटेगरीमध्ये तो व्हिडिओ बनवतो, सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये. ठीक आहे. डिफॉल्ट लँग्वेज हिंदी, ऑडिओची लँग्वेज हिंदी. ठीक आहे. आणि व्हिडिओचा आय डी दिलेला आहे. बघा ते स्टॅटिस्टिक दिलेले आहेत. स्टॅटिस्टिकमध्ये व्ह्यू काउंट दिसतं आपल्याला, लाईक किती केले, फेवरेट काउंट किती, कमेंट काउंट किती, सगळं दिलेलं आहे. तर बघा इथं व्ह्यू काउंट 69,710, लाईक इथं 4,379, फेवरेटमध्ये 0 आणि कमेंट काउंट म्हणजे कमेंट किती झालेलं आहे तर 1624 अशा कमेंट आहेत. ठीक आहे. तर बघा तर डिसलाईक नाही दिलेलं, कारण डिसलाईकचं जे काउंट आहे ते यूट्यूब नो लॉंगर प्रोव्हाइड्स, म्हणजे यूट्यूबने प्रोव्हाइड नाही केलं आहे. तर जिओ लोकेशन पण दिलेली असते. दिस व्हिडिओ डज नॉट हॅव रेकॉर्डिंग डिटेल्स. इथं काय जिओ लोकेशन म्हणजे रेकॉर्डिंगची काही डिटेल दिलेली नाही आहे व्हिडिओची त्याची, कारण तो त्याने कुठं होम म्हणजे त्याच्या घरून केला असेल तर त्याने नक्कीच इथं लोकेशन दिलेली नाही. आता बघा स्टेटस काय आहे व्हिडिओचं, अपलोड स्टेटस प्रोसीड, प्रायव्हसी स्टेटस पब्लिक, लायसन्स यूट्यूबचं लायसन आहे, एम्बेडेड ट्रू, पब्लिक स्टॅटिक विवेबल ट्रू, मेड फॉर किड्स फॉल्स. पूर्ण म्हणजे ह्याचं काय म्हणतो आपण तिथं प्रोग्रामिंग दिलेली आहे की कशा प्रकारे व्हिडिओ हा प्रोग्राम होतो. ठीक आहे. लाईव्ह स्ट्रीमचं दिलेलं आहे, लोकलायझेशन त्याच्यानंतर बघा कंटेंट डिटेल दिलेलं आहे, सगळं काही इथं दिलेलं आहे. व्हिडिओची लेंथ किती आहे, पेड प्रमोशन आहे का नाही ते पण दिलेलं आहे, प्लेअर एम्बेड आहे का ते सुद्धा इथं सगळं काही दिलेलं आहे. ओके. आणि बघा हा परत एकदा हा व्हिडिओ टॉपिकचे डिटेल. ठीक आहे. आणि थंबनेल्स. तर बघा रिव्हर्स इमेज सर या ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या थंबनेलच्या 4 थंबनेल इमेजेस हे करू शकतात. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ समजला असेल. ठीक आहे. आणि बघा याच्यानंतर सेटिंग आपल्याला करायचे आहेत. आणि जर तुम्हाला वाटलं की हे टॅग्स जे आपण वापरले आहेत ते इथून कॉपी करून आपण आपल्या व्हिडिओला कॉपी केल्यानंतर लावू शकतो, कारण त्यांना जसे त्यांचे व्हिडिओ पुश होतात तशा प्रकारेच आपले व्हिडिओसुद्धा पुश होणार आहेत आणि त्याच्यानेच आपल्याला व्ह्यूज मिळणार आहेत. ठीक आहे. आणि व्ह्यूज मिळल्यानंतर ऑटोमॅटिकली सबस्क्रायबरसुद्धा मिळणार आहेत. तर या ठिकाणी आपल्याला करायचं काय आहे, हे बॅक करायचं आहे. परत एकदा आपल्याला यायचं आहे YT स्टुडिओमध्ये आल्यानंतर त्या 2 बेसिक सेटिंग असतात त्या आपण करून घेऊयात, महत्त्वाच्या आहेत. ह्या सेटिंग केल्यानंतर ते जी आजची सेटिंग बघितली ती सेटिंग आपण करून घेणार आहोत. लोगोवर क्लिक करणार आहोत आणि मग नंतर या दोघं सेटिंग ज्या आहेत होम टॅबवर येणार आहोत. तर या दोघं सेटिंग तुम्हाला ऑन करून घ्यायच्या आहेत. मोर सेटिंगमध्ये जायचं आहे. हे 4ही सेटिंग तुम्हाला ऑन करून घ्यायच्या आहेत. एकदम शॉर्टमध्ये सांगितलं, खूप महत्त्वाच्या सेटिंग आहेत. त्याच्याशिवाय तुम्ही कुठल्याही गोष्टी केल्या तर तुमचा व्हिडिओ पुश होणारच नाही दोघं सेटिंग ऑन केल्याशिवाय. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला काम करायचं आहे. आणि जर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला खरंच हेल्पफुल वाटला असेल तर मला चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला ही सेटिंग जी आहे किंवा ही जी लिंक होती, हे जे आपण म्हणू शकतो त्याला लिंक होती, ती तुम्हाला माहिती होती का आधी किंवा नाही, मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.